सगळ्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो. माझ्याकडचा जो आजचा विषय आहे तो विषय आहे योग, निसर्गोपचार व उद्योजकता विकास. मी योग आणि निसर्गोपचार बद्दल जास्त बोलणार नाही, कारण याची 2 दिवस तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं तो अनुभव घेताय, त्याची अनुभूती घेताय. किती सुंदर विषय आहे तुम्हाला तो कळलाय. कारण त्याच्यावर जर बोलत राहायचं तर माझा दुसरा विषय राहणार आहे, म्हणून त्या विषयाकडे मला वेळ द्यायचा आहे, म्हणून मी हा विषय येणार आहे. सर बघा, मुळात नॅचरोपॅथीचा अभ्यास मी बरेच दिवस करतो, बरेच वर्ष करतो, योगाचा अभ्यास करतोय. मला काही जाणवलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या या गोष्टी आहेत. 2 मतप्रवाह, विशेषतः हा विषय आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांच्या डोक्यात म्हणजे अक्षरशः त्यांच्या कपाळावर आठी आली असेल. हे उद्योजकता विकास योगात आणि नॅचरोपॅथी शिकवायचा असतो, कारण योग हा समाजसेवेसाठी करायचा आहे, अनुभूतीसाठी करायचं आहे. पहिलं मतप्रवाह असा आहे की हे अनुभूतीचं शास्त्र आहे, पण त्याचा बाजार का मांडताय? हे अनुभव घ्या, दुसऱ्याला शिकवा, समोरच्याला शिकवा, अनुभूती घ्या, असं मतप्रवाह असणारी माणसं बरीच आहेत, त्यांचाही आदर आहे. दुसरा एक मतप्रवाह आहे की खरंच सध्याच्या काळात याचं व्यावसायिकीकरण, ज्याला मटेरियलिस्ट म्हणतो, जागतिकीकरणाच्या काळात गरजेचंच आहे. त्याच्या दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात बरं का. जे अनुभूतीचं शास्त्र आहे ते काय म्हणतात की पतंजलीने एवढं सुंदर योग सांगितला, निसर्गोपचार आपण जे जे अनुभवतोय ते निसर्गोपचार एवढा सुंदर आहे, जो आपल्या वेगवेगळ्या आजारांना त्याच्यावर उपचार करण्याचं काम करतो. पण याची अनुभूती घेत राहा. त्या अनुभूती घेतल्यामुळे त्याचा छान पद्धतीने त्याचा परिणाम समोरच्याला जाणवेल असं सगळ्यांना वाटतं. दुसरा तो वर्ग तो काय म्हणतो की जोपर्यंत याचं व्यावसायिकीकरण होत नाही तोपर्यंत याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. ही अगदी गोष्ट खरी आहे बरं का. कारण बघा, कुठलीही शास्त्र, मी सांगतो तुम्हाला, कुठलंही शास्त्र तोपर्यंत टिकत नाही असं म्हटलं जातं की जोपर्यंत त्याच्यामध्ये व्यावसायिकीकरण येत नाही. कारण बघा, साधी गोष्ट, तुम्ही इथे आलात, पैसे देऊन याला ऍडमिशन घेतलं. तुम्ही जेव्हा एखाद्या शिकायला जाताय तेव्हा किमान 100 रुपयाचं पेट्रोल जाळून तिथं जाताय, आणि मग समोरच्यानी जर सेवेची अपेक्षा केली तर नेमकं समोरच्या माणसानं स्वतःचे पैसे घालून किती करायचं असा प्रश्न असणार आहे. म्हणजे ज्या माणसांना या ठिकाणी काम करायचंय त्या प्रत्येकाला असं वाटत राहील की मी जे काम करतोय त्याचा मला यथोचित लाभ मिळाला पाहिजे, याच्यासाठी व्यावसायिकीकरण असावं असं काही जणांचं मत आहे. पण माझी ही दोन्ही टोकांची मतं मला वैयक्तिक मान्य नाही. टोकाची मतं नसावीत. म्हणजे अनुभूतीचं शास्त्र आहे ना, पण अनुभूतीचे शास्त्र असल्यामुळे झालं असं की वर्षानुवर्ष आमच्याकडचे जे साधू होते, संत होते, त्यांनी फक्त आपल्यापुरती ही कला ठेवली, दुसऱ्याला सांगायचं नाही असं ठरवलं, दुसऱ्याला शिकवली नाही. त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की आमची कला परदेशात गेली, तिथं त्याचा विकास झाला, आणि जेव्हा ती परदेशात गेल्यानंतर विकास झाल्यानंतर पुन्हा आम्ही इथं आलो आणि पुन्हा या सगळ्या शास्त्राचा आम्ही अभ्यास करायला लागलो. दुसरा विषय बघा, व्यावसायिकीकरण हे सुद्धा मान्य नाही, कारण आज या इथं हजारो कोटीचा टर्नओव्हर निसर्गोपचारामध्ये करणारी काही माणसं आहेत. मी सांगायची नावं गरज नाही. हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे, म्हणजे प्रचंड मोठं व्यावसायिकीकरण झालंय. पण त्या व्यावसायिकीकरणात एक प्रॉब्लेम आहे. फक्त पैसा राहिला ना, त्याच्या सेवा नावाची गोष्ट राहत नाही बरं का. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडेल आम्ही काय करायचं, तर माझं त्याचं उत्तर जे आहे ना ते खाली, आवड, सौंदर्य, व्यवहार, जीवनाच्या 2 बाजू. जर पार्टनर नावाची वपू काळेंची जर कादंबरी तुम्ही वाचली असेल तर त्यात एक उदाहरण आहे बघा. ते पार्टनर असतो आणि वपू काळे एका चहाच्या दुकानात जातात. ते चहाच्या दुकानात चहा पिल्यानंतर एक बिल घेऊन येतो, आणि त्या बिलाच्या मागं तो पार्टनर असतो, तो फार सुंदर कविता लिहितो. ती कविता अशी असते की माझं दुःख देव घरात कोंडलं, माझं सुख हंड्या झुंबर टांगलं. किती सुंदर कविता आहे. ती कविता ते वपू वाचतात बरं का, आणि ते म्हणतात अरे एवढी सुंदर कविता तू बिलाच्या पाठीमागं का लिहिली? चहाच्या मी वही देतो ना तुला, त्या वहीवर लिहिली. त्यामुळे त्या पार्टनरचं वाक्य फार सुंदर आहे. तो म्हणाला नाही, या कवितेची जागा हीच आहे. आम्ही जेव्हा हे बिल इथं टाकून जाऊ, दुसरा एखादा माणूस येईल, हे बिल बघेल, त्याला पहिल्यांदा कविता दिसेल. कविता दिसली ही झालं जगण्याचं सौंदर्य, जगण्याची आवड. आणि जेव्हा तो पलटून बघेल ना, तेव्हा त्याला व्यवहार दिसेल. ही झाली जगण्याची दुसरी बाजू. मला हेच सांगायचंय.
आवड, सौंदर्य याच्यासाठी एखादं शास्त्र शिकणं अत्यंत गरजेचं आहे, पण त्याच्याही पलीकडे त्या शास्त्रात जर व्यवहार नसेल तर ते शास्त्र टिकत नाही. म्हणून मला सांगायचं आहे, जर तुम्हाला कुणी विचारलं की तुम्ही उद्योजक आहात, कुठले उद्योजक, तर नवीन संकल्पना उद्योजकाच्या क्षेत्रात आली आहे, ज्याचं नाव आहे सोशल एंटरप्रेन्युअर, म्हणजे सामाजिक उद्योजक, ज्याचा उद्देश हा सेवा करणं असतो. त्या सेवेबरोबर थोडासा लाभ मिळवणं असतो. म्हणजे एकाच वेळेला आवड जपायची, एकाच वेळेला सौंदर्य जपायचं आणि त्याच वेळेला आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा मिळवायचा, असा सामाजिक एंटरप्रेन्युअर. म्हणून मला वाटतं उद्योजकतेचा जर विचार करणार असाल तर ते करा. ही गोष्ट खरी आहे बरं का, की या सेक्टरमध्ये येणारी जी माणसं असतात ना, ती या उद्देशाने आलेली असतात. सर पुढचा 3 माणसं मला या 3 स्तर दिसते. पहिला आहे बघा, प्राथमिक स्तरावरची काही उद्योजक आहेत. म्हणजे यांनी शिकले बरं का, एखादा छान योग शिकलाय, त्याच्याबरोबर निसर्गोपचार शिकलाय, कोर्स केलाय, पण अजून त्यांना कसा उद्योग करावा, याचं कसं पुढं करावं हे माहीत नाही. अशा लेवलची माणसं जवळपास 90% या क्षेत्रात. आता न वाटण्याची कारण सुद्धा गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत, त्या मी नंतर सांगेन तुम्हाला. मोठ्या प्रमाणावर जो व्यावसायिक आहेत ना, तो सध्या फक्त आणि फक्त 5% व्यावसायिक हे प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गोपचार आणि योगा या व्यवसायात काम करतात, व्यवसाय करतात. आणि 5% मध्यम स्तरावरची माणसं आहेत. हे बघितल्यानंतर, याचं अवलोकन केल्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल. आता प्रश्न काही आहेत, ते प्रश्न फार महत्वाचे आहेत, त्याचा विषय आपण पुढे करूया. सर पुढच्या स्लाइड मध्ये बघा की प्राथमिक आणि मध्यम स्तरावरील जे व्यावसायिकांचे सुद्धा काही उपप्रकार आहेत. म्हणजे आपण सगळेजण आहोत ना, ते कसे आहोत सांगतो. मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली ना, तेव्हा निसर्गोपचार करणाऱ्या माणसांची किंवा योगा करणाऱ्या माणसांची काही प्रकार मला दिसले. त्यातला पहिला प्रकार कुठला होता माहितीये का? हा माणूस फक्त आणि फक्त शिकत राहतो बरं का. आज यांच्याकडे शिकायचं, उद्या त्यांच्याकडे शिकायचं, डिग्र्या गोळ करणं नावाचा जो प्रकार असतो ना, असा करणारा एक प्रकार निसर्गोपचार मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा वापर तो करत नाही बरं का कुठंच. त्याला एक भीती आहे. काय भीती आहे मला माहित नाही, पण त्याला नेहमी त्याचा वापर करायला भीती वाटते. तो फक्त डिग्र्या गोळा करतो. असा एक माणूस आमच्याकडे आहे, त्याच्या मनातच फक्त उद्योग करायचा असतं, तो कधी प्रत्यक्षात करत नाही. आयुष्यभर अशी मनात उद्योग ठेवून गेलेली कितीतरी माणसं या क्षेत्रामध्ये असू शकतील, असं मला अंदाज आहे. दुसरं आहे बघा, ज्ञानाचा वापर करणारे काही अशी माणसं आहेत की ते ज्ञानाचा वापर स्वतःसाठी करतात. म्हणजे उदाहरणार्थ योग शिकायचं, नॅचरोपॅथी शिकायची, वेगवेगळं छान शिकायचं आणि त्याचा स्वतःसाठी वापर करतात. ही गोष्ट छान आहे का? अत्यंत सुंदर आहे. तर यातनं जगणं समृद्ध होतं, जगण्याला फायदा होतो, लाभ होतो, ही छान आहे. पण व्यावसायिकतेच्या अनुषंगाने पुढचा प्रकार, काही माणसं अशी असतात ज्याला करायची इच्छा आहे. म्हणजे छान ते प्राणिखिनी मगाशी छान शिकवलं ते करतील, योगाचा क्लास करतील, योग प्रवेशाचा क्लास करतील, योग शिक्षक करतील, MA शिकतील, नॅचरोपॅथी शिकतील, BNYS शिकतील, DNYS शिकतील. पण ते जेव्हा करायची वेळ येते ना प्रत्यक्षात, तेव्हा त्यांना थोडीशी लाज वाटते. असा एक वर्ग बऱ्याच वेळेला नॅचरोपॅथी मध्ये आढळतो. तिसरा आहे बघा, घाबरत आणि चुरून व्यवसाय करणारे. मला एक कळत नाही हो, या व्यवसायात एवढी भीती आली आहे कुठून? अहो साधी गोष्ट आहे, जर आमच्या गव्हर्नमेंटनं अजून याची आता 2021चा कायदा झालाय, ज्याचं नाव आहे अलाइड हेल्थ अँड प्रोफेशन, संसदेमध्ये लोकसभेमध्ये मंजूर झालाय. आणि त्या कायद्यानुसार 56 असे प्रोफेशन तयार केले जे आत्ताच्या वैदिक क्षेत्राला पूरक म्हणून काम करणारी आहेत. आणि योग हे सांगायचं झालं तर नॅचरोपॅथी आहे, योगा आहे, आयुषने कधीच मान्य केलंय. म्युझिक थेरपी सुद्धा याच्यात आणली जाणार आहे. आणि कदाचित या 6 महिन्यात किंवा 1-2 वर्षामध्ये जेवढे म्हणून आमच्याकडं सर्टिफाईड नॅचरोपॅथ आहेत, योगा आहेत, बाकीच्या सगळ्या ॲलोपॅथी सगळ्या पॅथीज आहेत, ॲलोपॅथी सोडून बाकीच्या सगळ्या ज्या पॅथीज आहेत, त्या प्रत्येक पॅथीला सर्टिफिकेशन होणार आहे. म्हणजे समजा तुम्ही योग शिक्षक झाला असाल तर त्या लेवलचं सर्टिफिकेशन तुम्हाला होईल. PhD झालेल्या माणसाला त्या लेवलचं सर्टिफिकेशन आणि सर्टिफाईड कोर्स केलेल्या माणसाला त्या लेवलचं सर्टिफिकेशन. हा कायदा मसुदा तुम्हाला ऑनलाईन बघायला अवेलेबल आहे. गुगलला जाऊन PDF द्वारे सुद्धा तुम्ही याचा बघू शकताय. त्यामुळे मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, घाबरणं बंद करा. चोरून व्यवसाय करणारी माणसं आमच्याकडे बरीच. ही का पाठी हे लावत नाहीत माहितीये का? पोस्टर का लावत नाहीत की कुठला तरी ॲलोपॅथी वाला नाही तरी केस केला तर करायचं काय?
आणि घाबरत घाबरत धंदा करणारी जी माणसं आहेत ना, त्यांचा व्यवसाय वाढत नाही. पहिली गोष्ट, आमच्या संविधानानं प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलाय, 100% दिलाय. हा, काही गोष्टी आहेत म्हणजे ऍलोपॅथीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण हँडल नाही करू शकत. आणि हा विषय मांडताना मी 3 गोष्टी गृहीत धरलेत बरं का. नंबर 1, किमान तुमच्याकडं काहीतरी सर्टिफिकेशन आहे, म्हणजे तुम्ही कोर्स केले, कोर्सेस काहीतरी केले, आधीच उठला आणि बिझनेस हे सुरू केला असा विषय नाहीये. हा, असा जर माणूस असेल ना, काहीच शिकलेलो नाहीये तरी सुद्धा योगामध्ये बिझनेस करायचा असेल, त्यालाही माझ्याकडे उपाय आहे, मी सांगणार आहे शेवटी काय करू शकतो. अहो बरोबर आहे ना सर, मला एक सांगा, सगळे डॉक्टर असतात एमडी वगैरे, बरोबर आहे, हे एखाद्या दवाखान्यात काम करतात. एमडी कुणाला व्हायला लागतं? जो माणूस ऑलरेडी ट्रीटमेंट करतो त्याला. मालकाला कशाला एमडी व्हायला लागतो? तर दवाखान्याचा मालक कधी एमडी बघितला? 10वी नापास असलेल्या माणसानं व्यवसाय सुरू केला. मला सांगा, सगळ्या नेत्यांचे हॉस्पिटल आहे, नेत्यांनी केले एमडी? नेत्याने केले एमबीबीएस? नाही ना सर. काहीतरी काय झालंय मला कळत नाही. एकमेव गोष्ट झाली आहे, यात अभ्यास करणाऱ्या माणसांची कमतरता आहे आणि मांडणाऱ्या माणसांची कमतरता आहे, असं मला वैयक्तिक जाणवलं बरं का या क्षेत्रामध्ये. दुसरी गोष्ट बघा, व्यवसाय मोठा केला तर दुसऱ्याच्या नजरेत भरेल अशी भीती काही जणांना वाटते, म्हणून काही जण करत नाही. आणि पुढचा असा आहे की व्यवसाय करायचं इच्छा प्रचंड आहे सर, भीती पण नाहीये, पण प्रॉब्लेम असा आहे की मला ज्ञान नाहीये त्याचं कसं वाढवायचं. एवढ्या प्रकारे मला जाणवलेलं, मी डायग्नोज केलेले नॅचरोपॅथी तज्ञ असतील, नॅचरोपॅथीचे अभ्यासक असतील, तर हे असे मला जाणवले. अजूनही काही असू शकतील, कारण मी एवढी वर्ष याच्यात आहे म्हटल्यानंतर मला हे जाणवलं. काय करायचं ते बघूया आता आपण. पुढची स्लाइड बघूया. बघा, मोठ्या व्यावसायिकांच्या यशाचं रहस्य, जे मोठे बिझनेसमॅन आहेत 5%. आता मी नावं जाणीवपूर्वक घेणार नाही, पण तुम्हाला माहित आहे त्यांच्यावरही केसेस आहेत, त्यांचंही काय काय झालं ते तुम्हाला माहित आहे. एकच गोष्ट या माणसांकडे आहे बरं का, त्याचं नाव आहे बघा, मोठ्या माणसांचं यशाचं रहस्य कॅश. KASH. कॅश म्हणजे पैसा नव्हे. कॅश या शब्दातला पहिला जो के आहे, त्या केचा आहे नॉलेज. बघा, कोण यशस्वी झालं, भलं तुम्हाला एखादी डिग्री कमी असेल तर ज्याला नॉलेज आहे या सेक्टर मधलं प्रॉपर, म्हणजे आता अंबोरे सरांनी उभा केल्यानंतर अंबोरे सरांनी सांगायला सुरुवात केलं काल, आणि जे जे तुम्ही विचारलं ते सगळं सांगितलं. मला वाटतं नॉलेजची जी लेवल ज्याच्याकडे असते ना, तो माणूस या सेक्टरमध्ये व्यवसाय करू शकतो, तो टिकतो. दुसरी गोष्ट लागणार आहे ज्याचं नाव आहे ए म्हणजे ऍटिट्यूड, ज्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन येणाऱ्या माणसांची या सेक्टरमध्ये गरज आहे. आणि मी बऱ्याच वेळेला बघितलंय, आमचीच माणसं आमच्याच पायात हे करतात. एखादा कुठला तरी पुण्या मुंबई किंवा सातारा सोलापूरचं एखादा कुठला तरी चोर, पत्रकारिता मी करतोय, मला माहिती असेल मी पत्रकारिता केली आहे, एखादा कुठला तरी लंगोटी वर्तमानपत्रात आलेली बातमी काढायची आणि बोगस डॉक्टरांवर रेड, नॅचरोपॅथीवर होणार कारवाई, आणि अख्ख्या सगळीकडे पाठवायची. आणि हे म्हणजे कोम्यातच जाते. अरे समजून घ्या ना, का मला संविधानानं व्यवसाय करण्याचा अधिकार दिला, आणि मला सांगा ज्याचं काउन्सिलच नाहीये, आणि मला सांगा विनाऔषधी जर उपचार करायचे असले, आमच्या आब्बा जरी तेच केलं ना सर. मगाशी जी हिलिंग मध्ये फार सुंदर स्टेप त्यांनी केली, आमचे आजा विंचू उतरायचे, 100 माणसं त्या काळात आमच्या मी बघितले, विंचू उतरायचे हात मारून असं. त्या काळात त्यांना तरी नाही विषय. समजा नॅचरोपॅथी नावाची जी गोष्ट आहे ती विना औषधी आहे, आणि आमचा कायदा सांगतो स्वास्थ्य रिलेटेड जर पोटात जाणारं काय असेल आणि त्यानं जर समोरच्याला त्रास केला, त्यानं जर आपल्यावर केस केली, ती केस कोर्टात चालली आणि कोर्टानं जर आम्हाला दोषी ठरवलं तर आम्ही दोषी. एखादं वर्तमानपत्र म्हणतं आणि त्या वर्तमानपत्रातला एखादा पत्रकार म्हणतो म्हणून मी दोषी नाही. मुळात त्या पत्रकाराला तरी कुठं माहिती आहे नॅचरोपॅथी म्हणजे काय असते, त्याला वाटतंय म्हणून ते छापतंय, आलं की. साधी गोष्ट आहे ना, मला एक सांगायचंय, निर्भय होऊया आणि या प्रश्नांची कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर चर्चा करूया. एक झालं नाही की आमचीच माणसं आमच्या माणसांच्या मध्ये पाय घालतात बरं का. एक लक्षात घ्या, जगात सगळ्यात सुंदर काय असेल ना, तर ती युनिटी असते. आणि जोपर्यंत ती या सेक्टरमध्ये होणार नाही ना, तोपर्यंत 100% आपल्याला बऱ्याच पॅकीमध्ये चिंबवणार. आता ते होणार नाही, कारण का 2006 जवळजवळ 7-8 महिन्यात किंवा एका वर्षात आलायन हेल्थचा कायदाच होतोय, आणि कायदा झाला तर आपल्या बाजून जर कायदा असेल तर विचारायचीच गोष्ट आहे. पुढचा आहे स्किल, ज्याचं नाव आहे
स्किल म्हणजे कौशल्य. बऱ्याच जणांकडे नॉलेज प्रचंड असतं बरं का, पण प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे स्किल नसतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मला छान एखादी गोष्ट करता येते पण ती प्रेझेंट करता येत नाही. मला सांगता अशा अनेक छोटे छोटे स्किल आहेत. काही जणांना माणसाला हँडल करता येत नाही, माणसांची बोलता येत नाही. पेशंट हँडल करू शकतो पण पेशंटशी बोलायचं कोण? त्याला पहिल्यांदा बोलून शांत करावं लागतं, त्या लेवलला आणावं लागतं, ते नाही करू शकत. स्किलचा बऱ्याच वेळेला अभाव आहे. ह्या मोठ्या माणसांकडे स्किल असतं बघा, जे मोठे व्यावसायिक आहेत. आणि शेवटची गोष्ट एच म्हणजे हॅबिट्स, सवयी. जर व्यावसायिक व्हायचं असेल तर बिझनेस म्हणजे सवयी आम्हाला पाहिजे. म्हणजे जर मोठा व्यावसायिक व्हायचा असेल तर आम्हाला कॅशची गरज आहे. कॅश या शब्दाचा अर्थ आहे KASH, K फॉर नॉलेज, A फॉर ऍटिट्यूड, S फॉर स्किल आणि H फॉर हॅबिट्स. पुढचा विषय, निसर्गोपचारात किती प्रकारचे व्यवसाय करता येतात असा एक मी विचार करायला सुरुवात केली आणि ह्या स्लाइडवर लिहायचं असं ठरवलं. मी जो विषय केलाय ना, 350 व्यवसाय तुम्ही या 2 क्षेत्रात करू शकता. एवढे व्यवसाय आहेत. अहो, योग हा व्यवसाय, योग हा एकच सेक्टर असा आहे ना, ते जाता जाता 10-12, आता मी मला व्यवस्थित सरांनी सांगितलं 5 वेगवेगळ्या विषयावर मास्टर डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर कळलं काय माहितीये का मला, की योग हा या सगळ्या डिग्रीपेक्षा बेस्ट आहे. का तर ते जाता जाता 5-6 विषयांना काखेत मारून जातो. अहो, मानसशास्त्र अजून चाचपडतंय. मी बघितलंय, सायकोलॉजी या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा सायको म्हणजे आत्मा, लॉजी म्हणजे आत्म्याचा अभ्यास. मग ह्यांना कळालं आत्म्या मेजर कसं करायचा, मग याने आत्मा सोडला. मग आलं कुठल्याकडं, मनाकडं, मनाचा अभ्यास. पण इथं पण प्रॉब्लेम आहे, मन कुठं मोजायचं, ते मन सोडलं. मग नंतर हे आले बोधात्मक अभ्यास. ते आता बोध पण कसा करायचा आता सोडले. आता आले मानसशास्त्र म्हणजे वर्तणुकीचा अभ्यास. हा, आता मेजर करता येते मला. 4 वेळेला या शास्त्राने व्याख्या बदललेत. पण मला वाटतं पतंजली नावाचा माणूस असा आहे जो इसवी सन पूर्वी आहे, आज सुद्धा एक वाक्य बदलत नाही त्याचं. हे त्या माणसाचं यश आहे. एवढी वर्ष झाली हे बदललं नाही, हे माणसाचं यश आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, या क्षेत्रामध्ये खूप व्यवसाय करण्यासारखे बघा, खूप. योग टीचर, योग अनेक लक्षात घ्या. सध्याच्या काळात हे कसं शोधायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. योग थेरपिस्ट आहे, इतर व्यवसाय आहेत, निसर्गोपचार केंद्र, अनुषंगिक व्यवसाय, आहारशास्त्र, इतर व्यवसाय. मला वेळ कमी आहे त्यामुळे मी फक्त 4च गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या, ॲक्युप्रेशर आणि बाकीचे व्यवसाय. मी आता तुम्हाला ह्यातले कुठले व्यवसाय ते सांगणार नाही, पण तुम्हाला व्यवसाय शोधायचे कसे असतात ते पुढच्या स्लाइडवर सांगेल, जेणेकरून तुम्ही सगळे व्यवसाय, तुमचा व्यवसाय तुमच्या भागात काय करायचं ते कळेल. नंबर 1, व्यवसाय कुठे असतात? तर व्यवसाय असतात मार्केटमध्ये, कस्टमरमध्ये, समाजामध्ये. तुम्हाला जर व्यवसाय शोधायचा असेल तर पुस्तकात शोधू नका, समाजातल्या माणसांची आवड डायग्नोज करा, तुम्हाला अनेक व्यवसाय सापडतील. जुन्या काळात बघा, चहा प्यायची आम्हाला आवड नव्हती. आमच्याकडे चहा आला आणि अख्खी चहाची इंडस्ट्री उभी राहिली. चहा सोडा, चहा बरोबर ब्रेड इंडस्ट्री आणि बेकरी इंडस्ट्री उभी राहिली. त्या ब्रेडचं काय काय केलं माणसाने? पहिला चहा बरोबर प्यायचे, नंतर त्यातनं काढला, ते म्हणाले गावंढळ असतं. मग तो ब्रेड काढला, त्याला लावला मस्का पाव केला. नंतर कुणीतरी तो काढला, तो चिरला, त्याला टोमॅटो, कांदा, स्लाईस सगळं चिरलं, त्याचा सँडविच केला. नंतर कोण म्हटलं ते कच्चं असतंय म्हणून आम्ही त्याचा टोस्ट केला. नंतर त्याला चॉकलेट टोस्ट लावला, त्याचा चॉकलेट टोस्ट केला. आणि आता नेचरोपॅथी सांगाले मैदा खायचा नाही. मग आता काय करायचं? नवीन व्यवसाय आहे ना, मैदा खायचं नाही. हाय की आमच्याकडे नाचणीचं पीठ आहे, हाय की आमच्याकडे बाकीचे पीठ, जे सात्विक नाश्ता. आणि मग एका माणसानं शोधून काढलं सात्विक फूड्स. नॅचरोपॅथी योगाच्या माणसांना मिळणार. आणि मला सांगा ना, कोण देतो सध्या सात्विक फूड्स? आम्ही शिकवतो, घरात करता. बायकोला जाऊन म्हणा नका, शक्य नाही ना सर. म्हणजे सात्विक फूड्स प्रोव्हाइड करणारी माणसं बिझनेस करू शकतात. बरं, आयतं कुठं लागतं राहायचं? सात्विक फूड्स लागणाऱ्या गोष्टी, डायट्स लागणाऱ्या गोष्टी, आहार लागणाऱ्या गोष्टी.
ज्यूस जे आहे, चहा पित नाही. टॅनिन नावाचा घटक असतो जो पिल्यानंतर काय होतं आणि चमडे वाढवण्यासाठी टॅनिन वापरलं जातं. जठराचं काय होत असेल आम्हाला सगळं कळलंय आता. आम्ही चहा पित नाही, पण चहा पित नाही म्हणून आल्यानंतर आमच्याकडे आला ज्यूस. अहो, ज्या माणसानं विचार करा, करवंद आणि जांभळं खाणं हे आम्ही सांगतो सगळ्यांना, जांभूळ खा, मधुमेहावर फार चांगलं आहे. आम्हाला कळलं नाही जांभळं खायचं. ते एक मोठी कंपनी आहे, नाव नाही सांगत, त्याने जांभूळ साव ज्यूस असं काहीतरी आहे. 200 नाही, कशाला नाव घ्यायचं सर आपण. 250 रुपयाला 100 मिली काहीतरी असेल बघा, एवढं मिळते ते. माणसं कशात हे बघा लक्षात घ्या. जर नॅचरोपॅथी म्हणून आम्ही जर याच्यावर उपाय शोधले नाहीत, मी लिहून देतो. तिकडे बसलेले बिझनेसमन लय बेकार असतात बरं का. त्यांच्या डोक्यात एकच असते, काय माणसांना वापरायचं, त्यांना कामाला लावायचं आणि बिझनेस करायचा. तुम्ही आपण बसूया, मग डिग्री मिळवूया, मग आम्हाला कोण मिळणार, सर्टिफाईड होईल का मी, मग मला काय. अरे नाहीये, बिझनेस करणं म्हणजे दुसऱ्याकडनं काम करून घेणं म्हणजे बिझनेस. स्वतःला जमत असेल तर करा. बिझनेसची मी हे सांगणार आहे, 5 गोष्टी आहेत त्यानंतर. म्हणून सांगतो, मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे, जर तुम्ही वेगवेगळे क्षेत्र येतो, साधी गोष्ट आहे उसाचा रस. सुरुवातीला उसाचा रस काय होता बघा, 10 रुपये. मग कुणीतरी सांगितलं उसाचा रस थंड पाहिजे, मग आम्ही त्यात टाकला बर्फ, तो झाला 15 रुपये. मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं एक मेसेज फिरला की बर्फाचा रस पिऊ नका, तो शवाग्रातनं आणलेला बर्फ असतोय. मग आमच्या माणसाने म्हटलं विदाऊट बर्फ रस द्या. यानं हुशारीपणा केला, त्यानं लागला विदाऊट बर्फ 15 रुपये. ते हुशार आहे. किती भाज्या खातो आम्ही, 20 प्रकारच्या भाज्या जर मोजला तर खात नाही. 20 प्रकारच्या भाज्या त्याच्यापेक्षा जास्त खात नाही. एक संशोधन झालंय की आमच्या आजा पंजा 115 वर्ष जगायचा, 398 प्रकारच्या भाज्या खायच्या आहेत. 398. मी जेव्हा ते बघितलं, वाचलं, तेव्हा मला कळलं काय काय असते ते. साधी चिंच जर घेतला ना, तुम्ही पण खाल्लंय बघा, चिंचेचा पाला वरबाडून खाल्लाय, त्या चिंचेची बुंड बारीक चिंच खाल्लीये, ती चिंच पिकल्यानंतर खाल्लीये, त्याचा चिंचोका भाजलाय, उगळलाय, तो खाल्ला. इथं झाले की 5. 398 इन्ग्रेडियंट्स पोटात जायचे. आणि म्हणून साहेब, घशाच्या आत अन्न गेल्यानंतर त्याचं काय होतंय ज्याला माहित नव्हतं ते 115 वर्ष जगायचं. पण आज ब्लड मधला कुठला सेल आहे, त्या सेल मध्ये न्यूक्लियस कसा असतो हे सगळं माहित असतं. 60 वर्ष. ही प्रगती का अधोगती तुम्ही समजा, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये. मला हे फक्त सांगायचं आहे की बिझनेस माइंड कसा असतो. आता यात एक कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. बऱ्याच जणांना वाटतं की बिझनेस बद्दल बोलायला सुरू केलं कारण याला पैसे मिळवायचे असतात म्हणून बोलतोय. असं नाहीये साहेब. मला एक सांगा, टाकाला जाऊन गोगा का लपवताय? साधी गोष्ट आहे. होय, करायचं ना बिझनेस, बिझनेसच करायचा, साधी गोष्ट आहे. मला एक सांगा, आमच्या पिढी जात ना, आमचे एक मित्र युवराज जाधव नावाचे, त्यांच्या 3 पिढ्या हा व्यवसाय करतात. 3 पिढ्या. त्यांच्या 3 पिढ्यांना कधी प्रॉब्लेम आला नाही, पण त्यांना आता प्रॉब्लेम येतोय. का प्रॉब्लेम येतोय की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, याच्यावर कुठंतरी विचार झाला पाहिजे, याच्यावर काम झालं पाहिजे. म्हणून माझं मत आहे, आवड शोधूया, व्यवसाय सापडतो. किती आवडी बदलतात बघा, जेवढ्या आवडी तेवढा व्यवसाय. माणसाला काय काय आवडतं शोधा. कोल्ड्रिंक्स आवडण्याचा जमाना गेला, आता माणसाला ज्यूस आवडायला लागले, ते द्यायचा व्यवसाय, किती व्यवसाय राहतो. दुसरी गोष्ट आहे, गरज शोधा. गरजेच्या बाजूला बिझनेस आहे. आणि आता मला वाटतं गरज सांगायची गरज नाही. पोरग्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही सर, अभ्यासच करत नाही. मग अशी प्राणी फिलिंग काय प्रकार आहे? कॉन्सन्ट्रेशन, ध्यान धारणा. आणि आमच्या योगामध्ये तरी सांगायचं नाही, समाधीला नेते ते, अभ्यास सोडा. काय खरं, समाधी लेवलला नेतो आम्ही. मग विचार करा, ध्यान धारणा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी काय आहेत आम्ही करू शकतो ना. कारण गरजा जर समाजात तयार होत असतील, त्या गरजांचं सोल्युशन देण्याचं काम व्यवसाय करत असतो. आणि आम्ही त्या सेक्टरमध्ये नॉलेज आहे आम्हाला, म्हणून मला वाटतं आमच्याकडनं ती अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट आहे बघा, समस्येतून उत्तर मिळतं. म्हणून माझं मत आहे, समस्या शोधा, समस्येच्या बाजूला बिझनेस आहे. अहो साधा एक समस्या सांगतो, डास काय मोठी समस्या बघा आपल्याकडे. गुगल करून बघा, नंतर गेल्यानंतर 30,000 कोटीची इंडस्ट्री आहे डास घालवायची. काय काय केलं आम्ही, सगळं केलं. कॉईल लावला, ते गुड नाईट ऍक्टिव्ह मोड, प्रो मोड सगळं मोडून बघितलं. बिस्किट लावली, शेवटी बॅटा आणल्या, तरी पण डास जात नाही. मागच्या वेळेला आताच एक इनोव्हेशन बिझनेस कलेक्टरनी सुचवलं, त्याला हे झालं, गाईच्या शेणापासून तयार केलेली अगरबत्ती, उदबत्ती, धूपबत्ती. एका माणसानं आणले, सांगितलं हे लावा, डास येणार नाही.
आमच्या पंजानं पण हेच केलं होतं. एक शेणकूट घ्यायचा, शेणकूट टाकायचा, त्याचा धूर करायचा, त्यात कढीपत्ता कडीलिंब टाकायचा, डास यायचे नाही साहेब. 30,000 कोटी घालवले. मग पुराणामध्ये नॅचरोपॅथीमध्ये जर याचे उपचार असतील तर आम्ही का करू नये? आम्हाला माहिती आहे ना काय करायचं असतं ते. म्हणून सांगतो, यातल्या व्यवसायाचा अधिकार नॅचरोपॅथी तज्ञ म्हणून आम्ही दुसऱ्यांना देता कामा नये. आपल्याला माहिती आहे ते आपण करावेत असं वैयक्तिक मला वाटतं. म्हणून म्हणतोय प्रॉब्लेम शोधा, आणि जेवढे प्रॉब्लेम्स मोठे ना साहेब, तेवढा व्यवसाय मोठा, तेवढा बिझनेस मोठा, तेवढ्या अनुषंगाने आपलं नाव होतं. कारण योग या बघा ना, मला सांगा चला कुठला ॲलोपॅथीमध्ये हे आहे सांगा. खुर्चीवर बसल्यानंतर, दिवसभर कम्प्युटरवर बसल्यानंतर डोळ्याची अवस्था काय होते, कमरेची अवस्था काय होते, कुठली ॲलोपॅथीची गोळी खाऊन आम्ही जगू शकतोय. त्यांच्याही मर्यादा आहेत, आमच्याही मर्यादा आहेत. याचा अर्थ ते चुकीचं मी म्हणत नाही. आमच्या मर्यादा आहेत, त्यांचे प्लस पॉईंट आहेत, आणि त्यांचे प्लस पॉईंट आहेत ते आमचे मायनस पॉईंट आहेत. या दोन्ही व्याधी एकमेकाला विरुद्ध नाहीत, या पूरक आहेत. या दोघांचाही उद्देश समाजाचं कल्याण करणं जर असेल तर कुठल्या व्याधीला कशाला नाव ठेवायचे? याच्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून जाऊया. ते जिथं कमी पडतात तिथं आम्ही वापरूया, आणि आम्ही कमी पडतो तिथं त्यांना मदत करूया. आणि याच्यासाठी सरकारनं अलाइड हेल्थ प्रोफेशन नावाचा कायदा 2021चा मसुदा आणलाय. तो लोकसभेत आला, राज्यपालाची सही झाली, तो काहीच वर्षात, राष्ट्रपतीची सही झाली, काहीच महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये तो लागू होतोय. 100% होणार, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि म्हणून मला सांगायचंय, प्रॉब्लेम शोधा. प्रॉब्लेमच्या बाजूला बिझनेस आहे. सवयी शोधा, सवयीच्या बाजूला बिझनेस आहे. बघा, माणसाच्या सवयी बदलल्या. साधी गोष्ट आहे, आम्हाला अगोदर विचार करण्याचा आहे. घरामध्ये आम्ही गेल्यानंतर निवांत बसायचो, चहा पाणी कधी दिलं नाही आम्हाला. माणसानं गुळ आणि शेंगदाणे टाकायचे, ते खायचो. आपण आता गुळ खात नाही, सोडून द्या, पण त्यावेळेला खायचो. आणि आता काय झालं, मग साखर आली आपल्याकडं. मग माणसाने सांगितलं ते साखरेमध्ये प्रॉब्लेम असतो, 3 पांढरी विष आपल्याला माहिती आहे, त्यात साखर असते. मग आता माणसं सांगायला गुळ खा, पण त्यात एक प्रॉब्लेम आहे, तो जो गुळ आहे त्यात पण केमिकल असते. मग सेंद्रिय काळा गुळ शोधायला कुठं गेलं बघा. 1.5 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस आहे, माझी मित्र आहे. मी वेगवेगळ्या व्यवसायांना मार्गदर्शन करतो. 1.5 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस आहे. परवा मी त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणाले, सर मी कराडला चाललोय. म्हटलं का? ते कराडला मातीची भांडी आले सर, आणि तो जो पॅन आहे, आणि फार छान आहे बरं का, ते मातीच्या भांड्याचा कुकर केलाय त्यानं. प्रॉपर कुकर आहे, आपल्यासारखाच कुकर. सिट्टी सुद्धा मारतो तो कुकर, लक्षात घ्या. कुकर तयार केला, सिटी मारतो. चांगले पॅन तयार केलेत मातीचे, ते आणायला चालले. त्यानं आणल्यानंतर दाखवले पण मला. आणि मग मला सांगा ना, माती आणि आपलं काय रिलेशन आहे? अहो, मातीचं आणि आपल्या निसर्गाला सांगायची गरज नाही माती काय आहे ते. त्यामुळे मातीचं महत्व त्याला आता या लेवलला पटलंय. मग साधी गोष्ट आहे, एखाद्या कुंभाराने जर तशा अनुषंगाने किंवा आपण त्याच्या अनुषंगाने जर केलं तर काय वाईट आहे? म्हणून सवयी शोधा, सवयीच्या बाजूला बिझनेस आहे. माणसानं घरात बघा ना, अगोदर काय होती घरं? अगोदर माणसाची घरं छोटी होती, माणसाची मनं मोठी होती. आज झालंय काय? दारामध्ये माणसाच्या चपलाचे जोड कमी असायचे आणि घरात माणसं जास्त असायची. आज दारातले चपलांचे जोड वाढलेत आणि घरातली माणसं कमी झाली. 1.5 लाखाचा सोफा घेतलाय बाबानं, आणि डॉक्टरने सांगितले खाली झोपायचं. फ्रीज मध्ये पेप्सी कोला सगळं भरून आहे, पण वाईट या गोष्टीचा ताणच लागत नाही. किती वाईट गोष्ट आहे बघा. एसी आहे, फ्रीज आहे, डोकं थंड नसतंय, बाकी सगळं थंड, हे गरम आहे. काय करायचं? किती जीवनशैली प्रचंड बदलली आहे बघा. सकाळी लवकर उठावं, रात्री लवकर, अशा अनेक गोष्टी नॅचरोपॅथी आहेत. एक सांगतो बघा, सध्याच्या काळात एक नवीन कौशल्य येते, ज्याला चांगलं बोलता येतं त्यानं त्याचा विचार करा, ज्याला लाईफ स्किल असं नाव आहे. ज्याला आणखीन एक शब्द येतो, ज्याला लाईफ कोच असं सुद्धा म्हणतात. जगणं शिकवणारा माणूस. आणि मला एक सांगायचंय, या देशात योग आणि नॅचरोपॅथी तज्ञासारखा जगणं शिकवणारा दुसरा माणूस असूच शकत नाही. रितेश देशमुखच्या लाईफ कोचला दर महिन्याचं, दर वर्षाचं 6 लाखाचं पॅकेज आहे. रितेश देशमुखला लाईफ कोच शिकवतो. काय करतो तो? जेव्हा रितेश देशमुख जेव्हा टेन्शन मध्ये येतात, त्याला दुसरं काही सुचत नाही, काही कळायचं सुचत नाही, त्यावेळेला बाकी सगळ्यांना बाजूला सांगतो आणि तो त्याला बोलवतो. आणि मग हा माणूस तिथं जातो, याच्या डोक्यात काय काय चाललंय बघतो, त्याला दुरुस्त करतो आणि पुन्हा त्याला निवांत जसा होता तसा सोडून देतो. 6 लाखाचं पॅकेज आहे साहेब, लाईफ कोच. आणि एक सांगू का, घरात जसं आता क्लिनिक डॉक्टर असेल ना, तसं उद्याच्या काळामध्ये
जगणं शिक. आणि कोण म्हणत असेल नॅचरोपॅथी मध्ये मला करायचं नाहीये, नाव बदला, लाईफ कोच. विषय संपला, कायद्याच्या पलीकडं काही येत नाही. जगणं शिकवायला प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही औषध देतोय, आम्ही जगणं शिकवतोय. कधी खायचं, कसं उठायचं, कुठं बसायचं. तुझ्याच घरात तूच बस, तूच खा, तूच उठ, तूच बघ. आमचं काय आहे? आम्ही फक्त शिकवणार. ना हालिंग ना डुलिंग, ओनली फिलिंग. हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही ना तोपर्यंत या व्यवसायात आम्हाला कळणार नाही. म्हणून माझं मत आहे सवयी शोधा. आणि ती चौथी शेवटची गोष्ट आहे, वाईट सेवा शोधा. बघा, तुमच्या बाजूला कुणीतरी मसाजिस्ट असतो, अत्यंत रद्दड सर्व्हिस देत असतो. तुम्ही त्याच्या बाजूला चांगली द्या ना, चांगली द्या ना. एखादा एक मसाजिस्ट असतो, त्यात जमत नसते, तुम्ही चांगली द्या ना. कारण या जगाचं वैशिष्ट्य आहे, ज्यानी ज्यानी सर्व्हिस सुधारली ते मोठे झाले. अरे ओला नावाचा माणूस काय होता? ओला उबेर काय होता? आमच्याकडे टमटम मधनं जातो सर, आम्ही 100 रुपयाला काय असेल 50-10 रुपये देतोय. उदर सरको करत 10 वेळेला आपल्याला. दिल्लीला गेलो होतो मध्यंतरी, आणि दिल्लीला गेला असताना मी खाली उतरलो होतो मंत्रालयातनं. आम्हाला जायचं होतं संसदेपर्यंत. संसदेपर्यंत जायचं म्हटल्यानंतर मी इथल्या पलीकडच्या माणसाला विचारलं, साहेब यहाँ से ऑटो मिलेगा क्या? आम्ही कोल्हापूरचे हो. ते म्हणते ऑटो ओला की जे ना. हे मला कळलं ओला काय आहे. म्हटलं ओला. ते म्हणते ऍप डाउनलोड करा. मग मोबाईल घेतला, ऍप डाउनलोड केला, आणि मग मला कळालं आजूबाजूला जवळपास 15-20 गाड्या दिसत आहेत. त्यात एक स्विफ्ट डिझायर मी बुक केली. त्यांनी सांगितलं 180 रुपये. मी म्हटलं डन. तिसऱ्या सेकंदाला ते दिसतंय बरं का मला कशी गाडी येते जीपीएस द्वारे. आणि ते तिसऱ्या मिनिटाला माझ्या समोर आलं. समोर आल्यानंतर ड्रायव्हर पलीकडनं उतरलो, त्यानं दणकन दरवाजा उघडला. मला असं आतनं भरून आलं सर. 180 देणार आहे सर. जगात एवढी हे असते, आमची एवढी कोणी इज्जत करते. आत टोटली बसलो. आत बसल्यानंतर पहिल्या जाणवलं टोटल एअर कंडिशन गाडी आहे, आणि दिल्लीमध्ये प्रचंड गरमी असते. त्याने पहिला मला विचारलं, सर न्यूजपेपर वाचणार का? मी म्हटलं मी मराठी बोलतोय. मग त्यानं दिव्य मराठी नावाचं वर्तमानपत्र तिथं मला दिलं. मी म्हटलं वाचलंय. मग त्यानं स्क्रीन ऑन केला आणि म्हणाला, सर याच्यावर बघा, टीव्ही बघा, रेडिओ ऐका, गाणी ऐका, काही पण बघा सर. मी म्हटलं नाही, हे मी बघणार नाही, मी बघितलंय सर. मग त्यानं मला सांगितलं, सर एक काम करा, तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत का? कारण त्याला लक्षात आहे समोरचा कस्टमर जर प्रॉब्लेम मध्ये आलं तर रेटिंग कमी होते. आणि त्यानं एक काम केलं, गप्पा मारायच्या आहेत का? मी म्हटलं हो. आणि मी मग त्याला विचारलं, हे ओला कोण आहे? तू आहेस काय? ते म्हणते मी नाही सर, हे ओला नावाचा मालक आहे, त्याची कंपनी. मी म्हटलं कुठं आहे हा मालक? ते म्हणते बेंगलोर मध्ये आहे सर. बेंगलोर मध्ये 27 वर्षाचं भार्गव नावाचं पोरग बसलंय. त्याने एक सिस्टीम तयार केली आहे, एक फ्लॅट तयार केला, त्याने ड्रायव्हर गोळा केला. मी म्हटलं गाडी तुझी आहे का? ते म्हणते नाही, गाडी भाड्याने कोणते दुसऱ्या टावली. त्याला गोळा केलं, याला गोळा केलं, आणि मला गोळा केलं, आणि 180 तयार केलं. मी त्याला विचारलं 100 रुपये मी तुला दिल्यानंतर तुला किती आणि बाकीच्यांना किती? त्याने फार सुंदर उत्तर दिलं, सर जब बंदा हमें 100 रुपए देता है उसमें से 27 रुपीज उस बंदे को मिलते हैं सब खर्चा काट के. मी शेवटचा एकच प्रश्न विचारला आणि प्रश्नच विचारला नाही. विचारलं दिल्लीत किती कॅब असतील रे? त्यानं सांगितलं सर मिनिमम 2.5 ते 3 लाख. कुबेराला दारात उभं केलंय साहेब. एक वाईट सवय बदलली आहे त्यानं. मग मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या वाईट सवयी ज्या आहेत येणाऱ्या आता बदलू शकतो साहेब. दुसऱ्या माणसाने सेवा दिली असेल, आम्ही आमची सेवा सुधारा ना. सेवा सुधारणं याचा अर्थच बिझनेस करणं. कारण माणसाला 1 लागतं साहेब, प्रत्येकाला सेवा लागते. एक लक्षात घ्या, या देशामध्ये 4 रुपयाला 15-12 बिस्किट विकणारा पार्लेजीवाला सुद्धा आहे. आणि याच देशामध्ये 35 रुपयाला डार्क फॅन्टसी 4च बिस्किट विकणारा माणूस सुद्धा आहे. तुम्हाला ठरवायचं आहे पार्लेजी विकायचा का डार्क फॅन्टसी विकायचा. घेणारे सगळे आहेत. त्यामुळे देणाऱ्यानं कधी काळ, या जगाचा नियम आहे, जसा डिमांड होतो तसा सप्लाय जर झाला तरच बॅलन्स होतो. एक लक्षात घ्या, नॅचरोपॅथीला बाहेर डिमांड नसती तर आम्ही आज बसलोच नसतो इथं. बाहेर डिमांड आहे म्हणून आम्ही इथे आहोत. आणि डिमांड कधी पण राहणार आहे. जगाचा जर विचार केला तर ही डिमांड आता संपण्याचा काळ नाहीये. कारण सगळ्याचा कडेलोट झालाय. 60 वर्ष लई झाले की आता 50 वर्षाकडे येणार काय, 40 कडे येणार काय. आता ह्याच्यापेक्षा वाढवायचं असेल
तर मात्र आपली गरज आहे असं मला वाटतं. आणि आता पुढचा आहे, यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच जण या ट्रॅक मध्ये आले तर बरं का, स्वयंरोजगाराच्या. एका मुलगी माझ्याकडे आली, मी असंच ट्रेनिंग घेत होतो एका DKT नावाचं एक मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये एक मुलगी उठली आणि मला म्हणाली, सर ते सगळे व्यवसायाचं सांगतात ठीक आहे हो, पण मी काय व्यवसाय करणार नाही बरं का, मी नोकरीच करणार. मी म्हटलं डन कर, पण मला एक सांग तू का करणार. तिने फार छान उत्तर दिलं. ती म्हणाली, सर माझा बाप 7:30ला घराच्या बाहेर जातोय, रात्री 10:30ला घरात येतोय. 20 वर्ष असाच धंदा चालू आहे सर, मला घराला कधी वेळ दिला नाही. माझ्या बापाने मला नीट बघितलं नाही सर, अजूनही असली अवस्था आहे. पैसे भरपूर मिळतात सर, मागितले की बाप पैसे देतोय, पण असं नकोय, त्या बापाचा सहवास मला हवाय आणि असला धंदाच नाही करायचा मला. मी म्हटलं ओके डन, तुझं बरोबर आहे, पण एक गोष्ट तू चुकीची विचार करतेस. ती म्हटली काय, तुझे वडील बिझनेसमॅन आहेत असे म्हणतेस ना, ते चूक आहे. कारण तुझे वडील बिझनेस नाही करत, तुझे वडील डॉंकी वर्क करतात. तर बिझनेस म्हणजे बघा 7:30 ते 10:30, 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे, 3 वर्ष ठीक आहे, 4 वर्ष ठीक आहे. जर 20-20 वर्ष माणूस 7:30 ते 10:30 काम करायला लागला तर आपली पोरं सुद्धा म्हणतात हे नको सर आम्हाला करायला. आम्ही जे केले ना वर्ष घातले आयुष्य, ह्याच्यामध्ये आपल्या पोरांना वाटलं पाहिजे मी करणार. तर स्वयंरोजगार ही पहिली स्टेप, पण अडकून पडायचं नाही, त्यात पुढे जायचं. म्हणजे आमच्या बिझनेसला ऑटोमॅटिक करायचं. मी नसताना सुद्धा माझा बिझनेस चालला पाहिजे, मी नसताना सुद्धा माझं सेंटर चाललं पाहिजे. त्यासाठी स्वतःचा बिझनेसला ऑटोमॅटिक करा असं मला वैयक्तिक सांगायचं. कसं करायचं, 2 गोष्टी वापरा, प्रोसेस आणि सिस्टीम. या 2 गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर 100% स्वतःचा बिझनेस ऑटोमॅटिक होतो. बाकी स्वयंरोजगारात आणि बिझनेस मध्ये काही फरक नाही. ते दोघे सख्खे भाऊ आहेत, याकडे ठरवले होते, फक्त ते सेम टू सेम दिसतात. फरक एकच आहे, ओळखायचं असेल तर एका प्रोसेस असते आणि दुसऱ्या प्रोसेस टीम असते. म्हणजे सिस्टीम आणि प्रोसेस म्हणजे काय, जे काम करतंय ते प्रोसेस न करता. उदाहरण सगळ्यांना विचारलं चहा करता येतो का, तुम्ही सांगा हो येतो. मग तुम्ही हे पहिल्यांदा घ्या, मग ते घ्या, मग ते घ्या, मग ते घ्या, मग ते घ्या. ही झाली प्रोसेस. आणि प्रोसेसचा फायदा होतो की तुम्हाला कोणी चहा शिकवला नाही, तुम्ही बघून शिकलाय. तुमच्या आईला कोणी शिकवलं नाही, तिच्या आईला बघून शिकलाय, तिच्या आईला बघून शिकलाय. प्रोसेसचा फायदा एक आहे, ते बघून शिकता येतं. पहिल्यांदा बिझनेसमॅन काय करतो माहितीये का, आपल्या कामाची प्रोसेस करतो. पहिला हे कर, मग हे कर, मग हे कर, मग हे कर, आणि मग कामगार बघतो, ते शिकतो. शिकल्यानंतर पुढच्या कामगाराला शिकवलं जातं, दुसऱ्याकडे काम करून घ्या. सिस्टीम म्हणजे चांगलं रजिस्ट्रेशन जे जे आहे ते करावं लागेल बरं का. याचा अर्थ रजिस्ट्रेशन जर व्यवसायाचे करायचं असेल तर ते करावं लागेल. व्यवसाय कसा करावा असा शेवटचा प्रश्न आहे. पहिला बघा, पहिल्यांदा व्यवसायाची निवड करा. नंबर 1 पहिली स्टेप, कुठलाही व्यवसाय आहे तर निवडा. दुसरी स्टेप, व्यवसाय संघटनाचा प्रकार निवडा. बघा, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर 5च रस्ते निवडावे लागतील बरं का. त्यातला पहिला रस्ता आहे प्रोप्रायटरशिप, दुसरा रस्ता आहे भागीदारी, तिसरा रस्ता आहे कंपनी, चौथा रस्ता आहे ओपीसी ज्याला 1% कंपनी म्हणतात, 5वा रस्ता आहे LLP आणि 6वा रस्ता आहे NGO. हे 6च रस्ते आहेत. या 6 रस्त्यावर कुठेतरी गाडी आणावी लागेल. म्हणजे तुम्ही कंपनी करा, NGO करा, ओपीसी करा, LLP करा, भागीदारी करा. आता अडचण नॅचरोपॅथीमध्ये कुठे येते बघा माहितीये का, आपण सगळेजण पहिल्यांदा प्रोप्रायटर व्हायला लागतो म्हणून अडचण येते. कारण प्रोप्रायटरला लायसन लागतं सर. भागीदारीला तुम्ही दुसऱ्याचं लायसन वापरू शकताय. कंपनीला तुम्ही डॉक्टर कामाला ठेवू शकताय आणि NGO मध्ये तुमचं पॅनल तयार करून तुम्ही डॉक्टर कामाला ठेवू शकताय. जेवढ्या मोठ्या कंपन्या झाल्यात ना त्या सगळ्या एकतरी कंपन्या किंवा NGO आहेत. प्रोप्रायटरशिप फार कमी आहे कारण प्रोप्रायटरशिपला लिगली क्वालिफाईड लागतं. याचा अर्थ सिस्टीम, याचा अर्थ आणि याचा अर्थ घ्यायचा नाही बरं का, काय कुणी पण उपचार करा, कसंही करा असा अर्थ घ्यायचा नाही. आणि अर्थ घेतला तर माझं नाव सांगायचं नाही. त्याचा अर्थच असा आहे तुम्हाला क्वालिफिकेशन असलंच पाहिजे, पण तुमच्याकडे डॉक्टरना तुम्ही कामाला लावू शकता. अशा गोष्टी आहेत. त्यामुळं व्यवसाय संघटनांचा प्रकार निवडा, व्यवसायाची नोंदणी करा. नोंदणी कुठे करायची, जर कंपनी वगैरे असेल तर कंपनी कायद्याने होते, भागीदारी असेल तर भागीदारी कायद्याने होते, ओपीसी असेल तर कंपनी कायद्याने होते, LLP असेल कंपनी कायद्याने होते, प्रोप्रायटरशिप असेल तर उद्योग आधार काढावा लागतो, SSI लायसन काढावं लागेल किंवा शॉपॅक लायसन काढावं लागेल. तसं प्रोप्रायटरला काहीच गरजेचं नसतं. पण आता बँकेत अकाउंट काढायला लागणार ना सर. आणि बघण्यात लक्षात घ्या, बँकेत अकाउंट असेल ना तर तुम्हाला आणि गव्हर्नमेंटच्या सबसिडी सुद्धा आहेत बरं का.
मागच्या वेळेला काष्ठ थाळीची 4 माणसांची प्रकरण मी करून दिली. तर 10 काष्ठ थाळी लावायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी प्रकरण केली. सीएमईजीपी नावाची योजना आहे महाराष्ट्र सरकारची. 50 लाखापर्यंत बेरोजगारांसाठी विदाऊट मॉर्गेज कर्ज मिळतं आणि दर वेळेला किमान 200-300 माणसं असतात त्याच्यात. तुम्हाला ते करायचं तेही योजना घेऊ शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे काय करा, व्यवसायाची नोंदणी करा म्हणजे लिगली व्यवसाय येतो. पुढची गोष्ट आहे, प्रत्येक व्यवसायाला सुरुवात करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर आमचा अडतो कुठं माहिती तर इथं मार्केटिंग मध्ये. त्या मार्केटिंगचे 7 P आहे, त्याचा विचार करा. त्याचा पहिला P आहे प्रोडक्ट. तुम्हाला प्रोडक्ट वर काम करावंच लागेल. प्रोडक्ट युजर फ्रेंडली असावा लागेल. त्या प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम्स असू नये त्याची काळजी घ्या. प्रोडक्ट हार्मफुल असावा याची काळजी घ्या. प्रोडक्ट चांगला असावा, अट्रॅक्टिव्ह असावा, दिसावा चांगला, खपावा चांगला याची काळजी घ्या. प्रोडक्ट वर काम करा. नंबर 2 आहे प्राइस. किंमत किती ठेवायची. बरेच जण मला विचारतात अगदी स्वस्त किंमत ठेवूया, बरेच जण भरपूर किंमत जास्त ठेवतात. तुम्ही ज्या लोकॅलिटीला आहात त्याची किंमत ठेवा. तर मगाशी सांगितलं पार्लेचं चॉकलेट 1 रुपयाला मिळतं आणि त्याच देशामध्ये किंडर जॉयचं 40 रुपयाला मिळतं. तुम्ही ठरवायचं कुठलं विकायचं, प्राइस. तिसरी गोष्ट प्लेस. हे फार महत्वाचं आहे बरं का, ठिकाण, जागा. चौथी गोष्ट प्रमोशन. प्रमोशन म्हणजे ऍडव्हर्टायझिंग. आता 2 ऍडव्हर्टायझिंग आहेत. डिजिटल मार्केटिंग मधनं फेसबुक वेगवेगळ्या माध्यमातून ऍडव्हर्टाइज करतात, पेड ऍडव्हर्टाइज आहे. खूप मोठा विषय आहे. पीपल म्हणजे कामगार ठेवा, त्या कामगारांकडनं काम करून घ्या. समजा जर तुमच्याकडे एखादा मोठा डॉक्टर त्याही कामाला ठेवू शकता तुम्ही. आणि खरं सांगू का, या जगातली हुशार माणसं कोण आहेत सांगा. 95%, 96%, 100%. बरोबर ना. 100%ची हुशार माणसं, 95%ची हुशार माणसं. ही काय करतात, तो 95% झालेली पोरं जेई करतात, नीट करतात, परीक्षा देतात, पास होतात आणि कुठल्या तरी कंपनीत जॉब करतात. बरोबर आहे ना. आणि त्या जॉबचा मालक कोण असतो, पुन्हा तिथंच येतो विषय. कळलं का. त्यामुळे प्रोसेस, प्लेस, पॅकिंग याच्यावर काम करा. 100% व्यवसाय सुरू चांगला होतो. त्याच्याबरोबर पुढे आहे प्रत्यक्ष विक्री आणि सेवा पुरवणं. हा अनेक बाय प्रोडक्ट पण करा बरं का. म्हणजे समजा माझं काष्ठ थाळीचं दुकान आहे तर त्याच्याबरोबर मी वेगवेगळे छोटे छोटे बाय प्रोडक्ट पण ठेवू शकतो. एकाला जोडून 2. आता काय ठेवायचं तुम्ही बघा. सातत्य. आणि एक सगळ्यात शेवटचा मूलमंत्र आहे बघा, सातत्य, सातत्य आणि सातत्य. बऱ्याच वेळेला पहिल्या महिन्यात माणसं येणार नाही, दुसऱ्या महिन्यात येतील. सातत्य जर ठेवला तर 100% व्यवसाय चांगला चालतोच. पुढं सर, थँक्यू. माझं ऐकून घेतलं, मला वेळ दिला, सगळ्यांनी समजून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचं